इचलकरंजी महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरफाड्या सवलत देण्याची मागणी होतीये। या संदर्भात नगरसेविका तेजश्री भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महापौर आणि आयुक्तांची भेट घेतली आणि याबाबत मागणी केली। महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष योजना राबवण्याचा निर्णय घेतल्यास सार्वजनिक शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत होईल आणि सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक सवलत मिळेल असा विश्वास शिष्टमंडळानं व्यक्त केला। अनेक विद्यार्थ्यांचे पालक आर्थिक ऐपत नसतानाही खासगी शाळांच्या वाढत्या फीचा भार सहन करतायत। दुसरीकडे इचलकरंजीतील शासकीय आणि महापालिकेच्या शाळांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे। महापालिका शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पालकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी घरफाड्या सवलत देण्याचे निर्णय घेतल्यास अधिकाधिक पालक आपल्या मुलांना महापालिकेच्या शाळेत पाठवतील। या पार्श्वभूमीवर नगरसेविका तेजश्री भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली। महापालिका प्रशासनानं शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना द्यावी, शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम कराव्यात आणि पालकांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रोत्साहनपर धोरणं लागू करण्याची मागणी केली। प्रशासनानं मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। शिष्टमंडळात अमृता भोसले, नगरसेवक सुशांत कलाकते, नगरसेविका ज्योती पाटील, नगरसेविका पूनम माळी, सचिन माळी यांचा समावेश होता।